दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. अलिबागमध्ये गुरुवारी सायंकाळी राधाकृष्ण सोसायटीमध्ये अचानक आग लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मीटर रूममध्ये लागलेली आग पाहून रहिवाशांनी त्वरित अलिबाग नगर परिषद अग्निशमन विभागाला कळवले. काही मिनिटांतच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग विझविण्यासाठी तत्परतेने काम सुरू केले. प्राथमिक अंदाजानुसार ही आग विद्युत बिघाडामुळे लागल्याचे समजते. या कठीण प्रसंगी माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी त्वरित हस्तक्षेप करून आपल्या सहकारी सागर पेरेकर, भावेश पेरेकर, हरेश सावंत आणि संतोष तांडेल यांना घटनास्थळी पाठवले. तसेच आरसीएफचे तुषार कवळे व जिल्हा रुग्णालयातील अनिकेत वाडकर यांनीही आग विझवण्यात सक्रिय सहभाग घेतला. अग्निशमन दलाच्या तत्पर हस्तक्षेपामुळे आग इतर मजल्यांवर किंवा शेजारच्या घरांमध्ये पसरण्यापासून रोखली गेली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मीटर रूममधील काही विद्युत साहित्याचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. अग्निशमन दलाच्या कार्यक्षमतेबद्दल रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. वेळेत आग विझल्याने मोठा धोका टळल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. लोकशक्ती लाईव्हसाठी अमल कुमार जैन, अलिबाग. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.